एक वेळ अशी होती जेव्हा भारतात क्रिकेट म्हणजे फक्त टेस्ट मॅच आणि वन डे इतकंच होतं. 2005 नंतर 20 ओव्हरचा छोटा फॉर्मॅट नवा इंट्रोड्यूस झाला होता. पहिल्या T20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला हरवत भारत जिंकला. संपूर्ण देशात प्रचंड जल्लोष झाला. हे मोमेंटम जबरदस्त होतं. प्लेयर्स आणि फॅन्स दोघेही उत्साहात होते. मग अचानक एक व्यक्ती पुढे आली आणि त्याने या परिस्थितीकडे संधी म्हणून बघितलं. या व्यक्तीने भारतीय क्रिकेटला प्रचंड मोठं केलं, इतकं की संपूर्ण क्रिकेटची व्याख्याच बदलली. ही व्यक्ती म्हणजे ललित मोदी. IPL सुरू करणारे ललित मोदी. पण जितक्या वेगाने ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले तितक्याच वेगाने ते त्या सिस्टीममधून बाहेर सुद्धा गेले. अगदी आजही अनेकांना प्रश्न पडतो की IPL सुरू करणारी व्यक्ती अचानक साईडलाईन कशी झाली. हेच सांगणार आहे, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगावबत्ती. ललित मोदी यांची गोष्ट समजून घ्यायची असेल तर सुरुवात त्यांच्या फॅमिलीमधून करावी लागेल. त्यांचा जन्म 1963 मध्ये एका अत्यंत प्रभावशाली धंदेवाईक कुटुंबात झाला. त्यांचे वडील कृष्णकुमार मोदी यांनी KK मोदी ग्रुप तयार केला होता, जो तंबाखू, केमिकल्स, रिटेल, एज्युकेशन अशा अनेक क्षेत्रात पसरलेला होता. म्हणजेच ललित मोदी यांच्याकडे पैसा आणि नेटवर्क दोन्ही आधीपासूनच होते. असं असलं तरी त्यांनी फक्त कुटुंबाच्या सावलीत राहण्यापेक्षा स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ललित शिक्षणासाठी अमेरिकेत गेले, पण तिथे काही कायदेशीर वादांमध्ये अडकल्यामुळे त्यांना भारतात परत यावं लागलं असं सांगितलं जातं. भारतात आल्यानंतर त्यांनी 1993 मध्ये मोदी एंटरटेनमेंट नेटवर्क सुरू केलं. हा उपक्रम मोठ्या अपेक्षांनी सुरू झाला होता, पण तो फार काळ काही टिकला नाही. त्यानंतर त्यांनी फॅमिली बिझनेसमध्ये काम करताना क्रिकेट ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये प्रवेश केला. राजस्थान क्रिकेट असोसिएशनमध्ये काम करताना त्यांनी एक गोष्ट ओळखली की क्रिकेट हा फक्त खेळ नाही तर एक मोठा बिझनेस बनू शकतो. त्याच काळात जगभरात T20 फॉर्मॅट लोकप्रिय होऊ लागला होता. 2007 साली ICCने T20 क्रिकेट वर्ल्ड कपचं आयोजन केलं. पहिलंच वर्ल्ड कप भारत जिंकला आणि या फॉर्मॅटला भारतात सुद्धा मोठी पसंती मिळाली. इथूनच ललित मोदी यांनी BCCI समोर एक वेगळीच आयडिया सादर केली की शहरांवर आधारित टीम्स, प्लेयर्स, ऑक्शन, कॉर्पोरेट इन्व्हेस्टर्स आणि बॉलिवूडचा ग्लॅमर या सगळ्यांचं एकत्रीकरण करायचं. सुरुवातीला अनेकांनी या आयडियावर डाऊट घेतला, पण शेवटी प्रत्येकाला यातलं भविष्य दिसलं. ही आयडिया अंमलात आणण्याची तयारी सुरू झाली आणि 2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीग सुरू झालं आणि सगळंच बदललं. पहिल्याच सीझनमध्ये IPLने इतिहास घडवला. स्टेडियम्स भरले, TV रेटिंग्स प्रचंड वाढल्या आणि प्रचंड पैसा खेळात आला. सीझन सोडा IPLची पहिलीच मॅच सुद्धा खूप आयकॉनिक झाली, ज्यात ब्रँडन मॅकलमने 158 रन्सचा पर्सनल रेकॉर्ड केला होता. फ्रँचायझी मॉडेलमुळे टीम्स खाजगी मालकीच्या झाल्या आणि खेळाडूंना ऑप्शनमधून विकत घेण्याची पद्धत सुरू झाली. हे सगळं भारतात पहिल्यांदाच होत होतं. या सगळ्याच्या सेंटरला ललित मोदी होते. त्यांनी ब्रॉडकास्टिंग राईट्सच्या डील्स, स्पॉन्सरशिप डील्स आणि ब्रँडिंग असं सगळं काही इतक्या अग्रेसिव्हली केलं की IPL काही वर्षातच जगातलं सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग बनलं. इतकंच नाही तर भारताचं बघून वेस्ट इंडिज, साऊथ आफ्रिका, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया अशा कितीतरी देशांनी स्वतःचं T20 लीग सुरू केले. 2008 ते 10 हा ललित मोदी यांच्या करिअरचा पीक पॉईंट होता. प्रत्येक मॅचमध्ये, प्रत्येक डीलमध्ये, प्रत्येक डिसिजनमध्ये त्यांचा इम्पॅक्ट दिसत होता. पण जिथे पैसा आणि सत्ता येते तिथे वादसुद्धा येतात. 2010 मध्ये 2 नवीन टीम्सच्या ऑप्शनवेळी मोठा वाद उभा राहिला. कोची टस्कर्सच्या मालकी हक्कांवरून राजकीय आणि आर्थिक संघर्ष निर्माण झाला. त्यानंतर ललित मोदी यांनी काही कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन पब्लिक केली आणि हे प्रकरण आणखी जास्त चिघळलं. यानंतर त्यांच्यावर एकामागून एक गंभीर आरोप झाले. मनी लॉन्ड्रिंग, बेकायदेशीर आर्थिक व्यवहार, फॉरेन कंपनीशी संशयास्पद ॲग्रीमेंट्स असं बरंच काय. एन्फोर्समेंट डायरेक्टरेट आणि इतर इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीजनी चौकशी सुरू केली. काही रिपोर्ट्सनुसार एका फॉरेन कंपनीसोबत केलेल्या डीलमध्ये मोठ्या प्रमाणावर कमिशन घेतल्याचा आरोप झाला. या सर्व घटनांमुळे BCCIवर प्रेशर वाढलं आणि 2010 मध्ये ललित मोदी यांना पदावरून हटवण्यात आलं. पुढे चौकशी वाढत गेली आणि त्यांच्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली. पण चौकशी सुरू होण्याआधीच त्यांनी भारत सोडून लंडनचा मार्ग धरला. त्यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं, पण भारतीय यंत्रणांनी त्यांना फरार आर्थिक गुन्हेगार असं घोषित केलं. तेव्हापासून भारत सरकार त्यांना परत आणण्याचा प्रयत्न करतंय, पण लीगल इश्यूजमुळे ते प्रयत्न अजूनही यशस्वी झालेले नाही आहेत. आजच्या घडीला ललित मोदी ब्रिटनमध्ये राहत आहेत. तिथून ते त्यांचे पर्सनल आणि प्रोफेशनल व्यवहार सांभाळत आहेत. सोशल मीडियावर ते बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असतात आणि वेळोवेळी भारतीय राजकारण, क्रिकेट आणि सिस्टीमवर त्यांच्या प्रतिक्रिया देत असतात. अलीकडेच त्यांनी पॅसिफिक महासागरातल्या वानुआतू या छोट्याशा देशाची सिटिझनशिप घेतल्याचं समोर आलं. म्हणजेच ते आता एका वेगळ्या देशाचे नागरिक म्हणून पूर्णपणे भारताच्या कायद्याच्या बाहेर राहतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ते चर्चेत राहिले. काही काळापूर्वी त्यांचा आणि सुष्मिता सेन यांचा एकत्र फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
त्या पोस्टनंतर त्यांच्या रिलेशनशिपबद्दल चर्चासुद्धा रंगल्या होत्या. आज IPLचा विचार केला तर ती जगातली सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. हजारो कोटींचा व्यवसाय, वर्ल्ड वाईड पॉप्युलॅरिटी आणि दरवर्षी नवे रेकॉर्ड्स. पण ही लीग उभी करणारी व्यक्ती आज त्या सिस्टीमच्या पूर्णपणे बाहेर आहे. हीच या गोष्टीची सर्वात मोठी आयरनी आहे. ललित मोदी यांची ही गोष्ट फक्त एका व्यक्तीपुरती नाही आहे, ती महत्त्वाकांक्षा, सत्ता, पैसा आणि सिस्टीमच्या खऱ्या चेहऱ्याची आहे. त्यांनी क्रिकेटला एक नवं रूप दिलं, पण वादांमुळे त्यांना त्या खेळातूनच बाहेर जावं लागलं. कशी वाटली तुम्हाला ही ललित मोदींची स्टोरी? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला लगावं बत्ती.